हो, हा हा 2009-10 सालचा. पण कसं ना बर ताई, बर. आता हे म्हणजे तुमच्या स्वामी ओम चॅनलमुळे लक्षात येतंय, की अरे हा हा अनुभव आपल्याला येऊन गेलाय. तोपर्यंत कळालंच नाही की हा हा अनुभव आलाय. खरंय खरंय. आपल्याला ही प्रचिती आली आहे. बरोबर म्हणजे बरोबर. माझं लग्न 2007 साली झालं हा आणि 2009 साली 15 जानेवारी हा. 2009 ला मला माझा मोठा चिरंजीव झाला मुलगा. अच्छा अच्छा हा हा. आणि तेव्हा काय झालं की कसं आईला दूध यायला पाहिजे ना, बाळ पोटभर हो पिलं एवढं तरी. आलंच पाहिजे हो बरोबर. आणि मला तेव्हा दूध येत नव्हतं. बाई ग. म्हणून म्हणून कसं आमच्याकडं कामाला वगैरे भिलाची वगैरे लोक होती ना, हा तर हा त्यातले हा काय हा. म्हंटले की खेकडे वगैरे खाल्लं ना बाळंतणीने तिला दूध येतं. अच्छा हा हा हा. मग त्यांनी मला एकदा आणून दिले असे खेकडे. हो त्यांना मग माहिती असतात हे काही वेगवेगळे हो, प्रकार. हा. वेगवेगळे प्रकार आयुर्वेदिक झाडपाला. हो आणि हो. त्याच्यानंतर बघा 2009 नंतर म्हणजे जानेवारीत डिलिव्हरी झाली आणि फेब्रुवारी मार्च महिन्यात जेव्हा मी परत रिटर्न आले ना म्हणजे हा हा सासरी, हा. त्यांनी मला माहेरी आधी खेकडे आणून दिले. तेव्हा एक होळी पौर्णिमा येते, हुताशनी पौर्णिमा. हो हो तशनी बरोबर हा. हा, आणि त्या दिवशी रात्रीच ते भिलाची पोरं होती ना, म्हणजे अनमॅरिडच मुलं ती सगळी अशी शेडवर शेतात कामाला हो हो बरोबर शेजारी. हा. मग ते काय म्हणले, मिस्टरांना म्हणायचे ना, तात्या चला आपण म्हणले खेकडे पकडून येऊ, आज पौर्णिमा आहे आपल्याला दिसल. आणि हा मी यांना हा म्हटलं, हा. अहो पौर्णिमेचं कुठे जाता ना, उद्या वगैरे जा. आणि वय पण बरोबर अल्लड असतं, आपण काही विरोध करू शकत नाही. बरोबर तर ते बरोबर. खेकडे पकडायला गेले ते पौर्णिमेचं रात्री, बर होळी बर हा. पौर्णिमेच्या दिवशी. आणि हा जो हा ओढा आहे ना, त्या ओढ्यात हा. असे एकदा म्हणजे घसरले आणि पडले आई गो, नाही सगळे. तर ओढलं पण जात ताई. हो, नाही नाही पाणी खूप कमी होतं, म्हणजे अगदी किती इथवरच पाणी त्या ओढ्याला. आणि ते नाही नाही मुलं नाही नाही, पण बॅटरी. ती पौर्णिमा आहे ना ताई, हा हा त्याच्यात कसं विधभर पण असेल तरी पण सांगता येत नाही. हा, नाही ताई तेच झालं ना. हा हा एक हा. आणि एकही खेकडा नाही आणला ते रात्री, म्हणजे 9-9:30 जेव्हा गेले. हा. हॅलो हॅलो ताई. होते खेकडे आणायला, अरे म्हणले एक पण नाही सापडला. पण मी हा पडलो तिथं पाण्यात हा आणि हा हा. रिटर्न आलो. त्याच्यानंतर आहे ना, एक महिनाभर किंवा परतची पौर्णिमा असते ना, त्या हो हो हो. पौर्णिमेच्या वेळेस मिस्टरांना एवढी चक्कर यायची ना, अय्या की हा. मापच नाही. तो त्रास चालू बापरे. झाला. चक्कर आई येणं, गो. सगळं घर फिरणं, मुलगा हा. लहान म्हणजे असं जा डॉक्टरकडं ये मागं, जा डॉक्टरकडं ये मागं. आणि बाई एकदा गो. तर एवढे आजारी पडले मिस्टरांना, जवळजवळ 250-300 सलाईन भरले ताई. त्या एवढ्या. सलाईननी किडनीवर सूज आली. हो. अरे 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 अरे. आणि MRI वगैरे करून घेतला. म्हणजे तेव्हा 9-10च्या साली MRI करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट होती. मोठी गोष्ट आहे बरोबर. तेव्हा आता नॉर्मल झालंय हो, पण तेव्हा फक्त मग काय हा. म्हणायचे की माणसाला पूर्ण मशीन मध्ये घालतात आणि मशीन मध्ये चेक करतात. पण ताई आणि खूप अजून पण भीती वाटते बरं का ते करायला जातो तेव्हा. हो. आणि ताई तेव्हा एक मूल पदरात, वय तरी किती 20 वर्षाचं असेल. माझं लग्न 18 बरोबर म्हणजे 18 कंप्लीट होण्याच्या आधीच झालेलं. बरोबर हा हा. आणि आई वडील सगळे घाबरून जायचे, काहीच कोणाला आई गो. कळत नसतं. हा हा. पण आणि नंतर हे हॉस्पिटल ते हॉस्पिटल सगळे चेक केले. इथं हा फरक हा. पडत नाहीये, पुण्याला जा. तर माझ्या मिस्टरांचा एक मित्र येतो, म्हणजे सध्या आता ते मित्र IPS आहेत. हा हा. हा, मग ते एकदा काय म्हंटले मिस्टरांना, अरे तू जिकडं जाणार आहे ना, तर माझ्या बरोबर चल. केडगावला नारायण महाराजांचे भेट आहे ना, तिथं चल तू. हा हा हा. तू तिथं चल आणि तुला नाही ना फरक वाटला तर तू केव्हा पण दवाखान्यात जाणार. तेव्हा अमेरिका रिटर्न डॉक्टर घाईसास पुण्याला त्यांची ट्रीटमेंट घेतली होती आणि ते पुण्याला चालले होते अच्छा अच्छा हॉस्पिटल हा. साठी. हा तर हा हा. मग ते जबरदस्ती गेले त्याच्या बरोबर. हे म्हटले की, म्हणजे मित्राचं असं म्हणणं होतं, तू ते पण कर पण चल माझ्या बरोबर आजच्या दिवस. हा हा, हे पण करा आणि ते पण करा ते बरोबर पण आहे. करा, तुला हा फरक पडण्याशी मतलब. मी पाहतोय तुझं कंडिशन खूप अवघड आहे, वहिनी तरी एकटी काय करणार आहे. आणि तेव्हा हो हो. समजत नाही ना ताई काही. खरंय खरंय. तर तेव्हा ना तिथं ते अशोक दादा यायचे केडगावचे. आता त्यांचा शंकर महाराजांचा खूप मोठा मठ आहे. हो का हा हा हा. हो हो. आणि तेव्हा ते तिथे यायचे. त्यांनी काही नाही सांगितलं. ते म्हटले, अरे तू ओढ्यात पडला होता ना तुझ्या हा. घरी, तू खेकडे पकड. हो, त्यांनी डायरेक्ट सांगितलं. अय्या. आरतीला बापरे. यायचे ना तिथं, तर ते म्हणले, अरे हा तू ओढ्यात पडला ना, हा हा. तेव्हाच तुला थोडस हे झालं, पण तू काय घाबरू नको. तू काय कर, इथं केडगावला ये,
5 पौर्णिमेच्या आरतीला ये, तू काहीच नको करू. तुला बरं वाटलं तर बरं. पेढे वगैरे आण, हार आण, नाही तर काही आणू नको. फक्त हा तू हा. आरतीला ये, तुला फरक पडून जाईल. आणि हे केडगाव कुठे आलं म्हणजे ताई? ताई हे केडगाव नगरला आहे. अच्छा, नगरकडे. हा अहमदनगर आहे ना, अहमदनगर हा 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 तिथे आहे. हा 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 तर हा. मग तसं केलं का मिस्टरांनी, त्यांना फरक पडला. आणि तेव्हा ते अशोक दादा आहेत ना, तिथं नारायण महाराजांची जे पोथी मिळते ना, आता स्वामींचं कसं सारामृत आहे, हा हा. तसं नारायण महाराजांचं नारायण महात्म्य म्हणून एक पुस्तक भेटतं. बरं तर बरं. हा 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 मिस्टरांना त्याचे हा सांगितलं होतं की तू तुला जसं होईल ना तसं हा पारायण कर. हा पण मिस्टरांनी ते केलं नाही. मग मी करायचे आणि हा वाचायच्या अगोदर पाणी ठेवायचे, हा. अगरबत्ती नाही लावायची ताई, दिवा नाही लावायची, काही माहितच नव्हतं. फक्त बरोबर. हा वाचायचं हा हा आणि हा. मिस्टरांना पाणी द्यायचे. पण 5 वेळा गेले का मिस्टर, त्यांना पूर्ण फरक पडला. अरे आणि हे वा. ताई, पण हो बरं झालं तुम्ही शेअर केलं, म्हणजे किती लोकांना कळेल ना ताई. हो. आणि ताई नंतर आम्हाला कळालं की तिथं आहे ना, जिथं पडले होते ना त्या ओढ्यात, त्या अशोकदादांनी सांगितलं नंतर, जेव्हा 5 खेट्या पूर्ण झाल्या का, हा एकदम फरक पडला का, तेव्हा सांगितलं, अरे म्हणजे आता मिस्टरांना म्हणायचे, अरे सर्जेराव तू जिथं गेला होता का खेकडे पकडायला, हा. तर तिथं एक बाई मेलेली आहे करंट लागून, तुला कळालं कसं नाही? अगो बाई. आणि पौर्णिमेचं असं कुठं जातात का? तू कॅपेबल आहेस, तू विकत घेऊ शकतो ना, तुला खायलाच घालायचंय तर हो. तू विकत घे. हे असं कुठे करतात का? बरोबर म्हणजे बरोबर. ताई, तेव्हा पण बघा केवढा अनुभव दिला तुम्हाला. हो हो. आणि तेव्हा जेव्हा माझे मिस्टर त्यांच्याकडे पाहायला गेले होते ना, हा 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 म्हणजे ते मित्रांनी जेव्हा नेलं होतं ना, हा तेव्हा हा त्यांनी सांगितलं होतं की तू जिथं राहतो ना तिथं औदुंबराचं वृक्ष आहे ऑलरेडी. हा. पण मिस्टरांना तोपर्यंत माहित नव्हतं. त्यांनी घरी आल्यावर मला विचारलं, आपली तर आहे का औदुंबराचं वृक्ष? हो म्हणलं, आपल्या शेडच्या अगो बाई. कोपऱ्यावरच आलंय. आणि ताई माझं औदुंबराचं वृक्ष असं आहे, हा. बाकीच्या वृक्षांना कसं जमिनीतून एकच खोड येतं आणि वरती गेल्यावर फांद्या फुटतात, हो 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 हो. तसं नाहीये मग ताई माझं. मग जमिनीतच आहे ना, जमिनीलाच वरती 3 फांद्या आहेत. जसं अय्या. दत्तगुरूंची कशी दत्तासारखं. हो हो. 3 तोंड आहेत, तसं आहेत त्या बापरे. 3 फांद्या. ताई, फोटो पाठवाल का? हो ताई, नक्कीच. लोक सगळ्यांना आम्हाला दर्शन होऊ देत ताई त्या याचं. हो ताई, नक्कीच नक्कीच. हा. आणि मिस्टरांना ताई त्याने फरक पडला बरं का, हो ना. म्हणजे एकदम फरक पडला. आणि तेव्हापासून मिस्टर माझे नारायण महाराज आणि दत्तगुरूंना मानतात. ते काही सेवा करत नाहीत, पण सकाळी उठताना एकदा नारायण हा. महाराजांचं दत्तगुरूंचं नाव घेणार आणि नमस्कार झोपताना. करणं पण खूप मोठी गोष्ट आहे ताई. हो देवाला हो नमस्कार करून निघणं. आणि मग ते अशोक महाराज आहेत तिथे, ते सांगत हो होते आहेत ते. ना, केडगावला आहेत ना. त्यांचा खूप मोठा शंकर महाराजांचा मठ आहे. इथं शिरूर मध्ये पण एक मठ आहे. आणि दौंड आहे ना, गोपाळवाडी, शिरूर रोड तिथं सुद्धा. कुठलं? शिरूर पुणे जिल्ह्यातलं पुण्याकडचं शिरूर. शिरूर. हा 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 हा. हो तिथं. ताई, खूप खूप धन्यवाद हो. तुम्ही असा नवीन काहीतरी सेवेकरांसाठी आशा निर्माण करून दिली, मार्ग हो मोकळा करून दिला. नाही कारण ताई, खूप जणांना प्रॉब्लेम असतात ना ताई. हो नाही, ते अशोक दादांचं असं आहे ना ताई, म्हणजे हा जेव्हा कोरोना चालू होता ना, तर हा नगरमध्ये हॉस्पिटल किंवा असे रेल्वे स्टेशनवर हा. त्यांनी डबे पुरवलेले आहेत. कारण शंकर महाराजांना आवडतं काय, मूग डाळीचं खिचडी भात. हो 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 हो. त्याचे डबे ते आजही पुरवतात. आणि कित्येक लोक शंकर महाराजांच्या मठात येतात. हा पण आता कळतं की हा अनुभव तेव्हा बाबांनी दिलेला, आपल्याला हा. दत्तगुरूंनी दिलेला. बघा. आणि हो माझा असा अनुभव की तो जो मित्र होता ना यांचा, मिस्टरांचा, हा 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 हा. तर तो काय यांना म्हणायचा, अरे तू काय करत जा, नामस्मरण करत करत झोपून जात जा. अच्छा अच्छा. म्हणजे हा हा जरी आपण झोपलो ना, तरी हा आपलं हा. ते नामस्मरण रात्रभर चालू राहतं. अगदी कारण अगदी आपण कसं बोललात. तो हा. हे आणि एकदम बरोबर आहे ताई. आणि हा हे फार महत्वाचं आहे. जेव्हा आपण झोपतो ना, त्या नामस्मरण करत झोपलं ना, तर आपल्या मेंदूमध्ये, डोक्यात तो जप चालू असतो. भले आपण झोपून जातो आणि आपण नाही. त्यांच्या आणि स्वाधीन होऊन जातो. हो ताई, मी ते ऐकलं होतं ना. हा माझे मिस्टर नाही करायचे, पण मी हा. नामस्मरण करायचे. आणि अच्छा. हा 2014 मध्ये मला हा माहित नाही,
जी लोक म्हणजे जे लोकांचं स्वप्न आहे ना मी जगत होते तेव्हा, म्हणजे एक बघा. घरदार 2 मुलं, पण तेव्हा मी हा. फक्त म्हणायचे की मला आत्महत्या करायची. मला का? माहित नव्हतं मला काय झालं. माझे अय्या. मिस्टर एवढे वैतागले. आणि त्यांनी बाळ काय केवढा केलं, होता? बाळ हा मोठा होता तेव्हा, जो तो 5-6 वर्षाचा होता, आणि हा दुसरा हा. एक तोपर्यंत मुलगा झाला होता 2013ला. अच्छा अच्छा. हा हा हा. तरी पण मला वाटायचं, आणि मला त्रास नव्हता काही, मला कळायचंच नाही. पण फक्त मी अय्यो. म्हणायचे की मला जगायचं नाही, मला आत्महत्या करायची. आणि अय्यो. मिस्टरांनी एक दिवस माझ्या वडिलांना पण सांगितलं. मग माझे हा वडील हा. पण खवळले मला खूप. म्हणलं, मला बरोबर. विचारलं तुला काय त्रास होतोय, तुला असं का वाटतं. हा त्यांना मी म्हटलं मला नाही माहिती काय वाटतं, पण हा हा. मी कंटाळले आता, मला आत्महत्या करायची, मला नाही जगायचं. अय्यो. आणि मग मिस्टरांनी काय केलं मला, हा तेव्हा म्हणजे मला सवय लागलेली ना की नामस्मरण करता करता झोपून जायचं. हा 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 हा. आणि मग मी तसंच करायचे ना, नामस्मरण करायचे आणि झोपून जायचं. आणि एकदा हा अशीच रात्रीची मला जाग आली का, अशी 2-3 हा ला जाग आली असेल, 3-4च्या दरम्यान. आणि हा. मी उठून बसले, आणि परत आपण कसं ब्लँकेट गोळा करतो आणि परत त्याच्यावर लोळतो, उशीर झाला म्हणजे हो 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 सकाळ हो. नाही झाली म्हणून. आणि मी हा असं तसं झोपले, आणि मला स्वप्न काय पडलं की दरवाजाची, माझ्या घराची बेल वाजली. आणि मग हा मी दरवाजा उघडला, तर एक असं साधू पुरुष असतात ना हा हा हा. तसे माझ्या घरी आलेले. आणि मी त्यांना विचारलं, तुम्हाला दत्तगुरूंनी पाठवलंय का. आणि हा हा. त्यांनी त्यांचं पाय माझ्या घराला लावला ताई. अच्छा. आणि हा. ते म्हटले आता तुझं खूप चांगलं होणार. अय्या. किती ते छान. म्हणजे हो ताई. आणि मग मी हा मिस्टरांना हे स्वप्न सांगितलं ना माझं, मला असं असं स्वप्न पडलं. हा आणि हा. तेव्हा मी हेच म्हणायचे की मला आत्महत्या करायची. मला त्याचं हा. कारण आजही कळत नाही की मी का म्हणत होते. मला काही बाई ग. प्रॉब्लेम नव्हता. मिस्टर माझे निर्व्यसनी, जीव लावणारे. आम्ही ओ. काय नवरा बायको 2 मुलंच राहायचो. मिस्टर माझे बरोबर. तसं त्रास कुठलेच न देणारे. मला काय झालं होतं की मी असं का म्हणायचे. आई मग ग. माझ्या मिस्टरांनी काय केलं, मला ते केडगावचे अशोक दादा आहेत ना, मला हा हा हा. त्यांच्याकडे घेऊन गेले पुन्हा. अच्छा. हा हा. हा, मग त्यांनी काय केलं माहित नाही, तेव्हा त्यांच्याकडे शंकर महाराजांचं अधिष्ठान होतं. हा हा. आणि मग मला तिथं महाराजांसमोर बसवलं. माझ्या एका हाताची ना हा. कळली, आणि दोन्ही बोहळ्यांच्या मध्ये काहीतरी मंत्र म्हणत भस्म लावून तिथं दाबून धरलं. आणि फक्त ते मंत्र जसं पुटपुटत गेले ना, तसा तसा मला खूप त्रास होत गेला. म्हणजे अय्या. आपण दात खडे कसं खातो तिथल्या तसं मी तिथेच. दात तिथले तिथेच. हो, त्यांनी मंत्र ओ. म्हटला, माझी करंगोळी दाबून धरली, आणि उजव्या हाताने अंगठ्याने माझ्या दोन्ही बोहळ्यांच्या मध्ये दाबून धरलं. हा हा हा. आणि मला इतका भयंकर त्रास व्हायला लागला. मला काही कळालं नाही. फक्त मला एवढंच आठवतंय आता, आणि हा. तेव्हा पण एवढंच आठवायचं, तू सोडणारेच का नाही हिला, तू सोडणारेच का नाही हिला. आई ग. मग मला त्यांनी सोडलं. त्याच्यानंतर मी कधी म्हटलंच नाही मला आत्महत्या करायची. आणि बापरे. तेव्हा 2014 मध्ये त्या अशोक दादांनी मला मग शंकर हा महाराजांची मूर्ती, शंकर गीता, शंकर हा बाबांनी, आणि हा दत्त महाराजांचं संक्षिप्त गुरुचरित्र असतं ना, हा हा हा. ते दिलं. आणि मला फक्त सांगितलं, तुला जसं होईल ना तू तशी सेवा कर. असं म्हणूच नको हे महाराज ओ. आहेत, असं समज हे तुझे बाळ आहेत. ओ. यांची काळजी घेते बघा. तसं फक्त यांची काळजी घे, आणि तू काहीच नको करू. आणि संक्षिप्त गुरुचरित्र जसं तुला वाचता येईल ना तसं वाच. ताई हा तेव्हा हे हा. पण माहित नव्हतं की नॉनव्हेज खाल्ल्यानंतर पुस्तकांना हात लावतात का नाही. बुद्धी पण बघ. अल्लड बुद्धी पण अल्लड. खरंय. याच्यात देवधर्म ह्या गोष्टीत कोणी नव्हतं. कारण माझ्या घरचे असे आहेत ताई, ते एकादशीला सुद्धा नॉनव्हेज खाणारे. सासरचे की माहेरचे? इकडले सासरचे. अगो बाई. आणि माहेरची लोक मला काय म्हणायची, तुला असं खाटकाच्या घरी दिलंय. खाटीक म्हणजे ते मुसलमान लोक कधी पण गाय वगैरे कधी कापतात ना, सासर. हो तुला हो ना कधी पण. खाटकाच्या घरीच दिलंय. मग मी म्हणायचे, तुम्ही बघून दिलंय मी तेच केलंय. पण हा मी जेव्हापासून ते संक्षिप्त गुरुचरित्र किंवा शंकर महाराजांची सेवा करायला लागले ना ताई, हा हा हा. मला तो त्रासच कधी झाला नाही. काय होतं बापरे. काय नव्हतं ताई मला बघा आजही ना. कळालं नाही. बापरे. आजही काय कळालं होता. नाही ताई. आणि आज तुम्हाला सांगू का, मला त्या हा. स्वप्नाची प्रचिती आज येतेय की मला ताई खरंच मागं वळून पाहायची गरज लागली नाही. नाही ना. आई ग. नाही किती छान. किती ताई, छान म्हणजे वाटत ते.
मग तुम्हाला सांगू का आता इतकी गुड न्यूज छान आहे ना. हा कारण अशीच आम्ही जागा घेत घेत हा जिथं मी तुम्हाला म्हणलं ना केडगावचं शंकर महाराजांचं मठ हा आहे. हा हा माझ्या नंदेची गुंठी जागा विकायला निघाली तिथं. तर मिस्टर मला काय अच्छा म्हटले, नको आपण इथं शिरूर मध्ये वगैरे खूप घेतल्यात, आपल्याकडे पैसे नाही, हा 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 ऍडजस्ट होणार नाही आपलं. आपण हा दुसरं यांनी त्यांच्या मित्रांना दाखवली की तुम्ही हा घ्या हा म्हणून. पण मी हा म्हणायचे नाही मला घ्यायची, नाही मला हम्म. जागाच घ्यायची. आणि मला तेव्हा अशोकदादांनी सांगितलं होतं, तुला कुठलाही त्रास झाला ना कोणालाच सांगायचं नाही. हे बाबा आहेत ना यांच्या चरणावर संकट टाकायचं आणि त्यांना सांगायचं तुम्ही बघा, मला नाही सांगायचं, ओ तुम्ही पहा. बघा मग मी हा तेव्हा म्हणजे अजून 6 महिने पण नाही झाले, हा आपली हे असते ना नागपंचमी, हो 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 नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे त्याच्या आधी जागेचं चाललं होतं. मी शंकर बाबांना काय म्हटलं, बाबा शिरूर मध्ये बघा ना किती बायकांमधला जरी त्यांचं घर असतं, किती पुण्यवान असतील ना, त्या रोज मंदिरात जात असतील, सेवा करीत असतील. मग आता केडगावला तुमच्या जवळ ना तिथं जागा घ्यायचं चाललंय ना. ऍटलिस्ट मला माहित नाही, पण जर जेव्हा मी वयस्कर होईल, माझी मुलं कर्तबगार होतील, तेव्हा जर मी तिथं राहायला आले शहरामध्ये, तर ऍटलिस्ट मी तुमच्याकडे येत जाईन. मला ही जागा घ्यायची आहे, मला सोडायची आई नाही ग ही जागा. हा आणि ताई त्या जागेचा आज सध्याच्याला जो वा आसपास 30-35 लाख रुपये गुंठा चालू आहे ताई. भैया आणि एवढं ती महाग जागा आहे मला हो एवढी महाग आहे. महानगरपालिकेत येते ना ताई ती. हो 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 आणि बरोबर ताई हा म्हणजे आज मला लक्षात येते, जेव्हा मला शंकर बाबांनी किंवा दत्तगुरूंनी माझ्या घराच्या उंबऱ्याला पाय लावून सांगितलं होतं ना, तुला मागं पाहायची वेळ येणार नाही. हो ताई ती हो जागा अक्षरशः मी 5 लाख रुपये एक गुंठ्याने घेतलीये. बापरे म्हणजे 35चे ताई 5 लाख रुपये. कमाल ना हो ताई. आता ताई मी खोटं बोलत नाही. आता याच्या पुढचं तुम्ही ऐका. मी तुम्हाला हा आता जे औदुंबराचं वर्णन केलं ना, हा हा कारण तुम्ही मला म्हटलं ना मला फोटो टाकवा, मी तिथं हा त्याच्या शेजारी शेतात काम करत होते ना, हा तर हा मग हा फोटो काढायचा म्हणून म्हटलं चला कॉल करता बोलता आपण जाऊन लगेच फोटो काढू. त्या हो हो औदुंबराच्या छायेत येत आहे. कारण अरे वा. ज्यांच्याकडनं आम्ही जागा घेतली ना, त्यांना लोन मिटवायचं होतं. आम्ही त्यांना 20 लाख रुपये दिले होते. आणि अच्छा त्यांनी काय बोली केली, आम्हाला मुलाचं लग्न जमल तेव्हा आम्हाला पैसे द्या, बाकीचे उरलेले 7 लाख रुपये, हा 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 7.5 लाख रुपये. हा आणि बाकीची पण आमची खूप इन्व्हेस्टमेंट असल्यामुळे, मिस्टर कंस्ट्रक्शन करतात ना, त्याच्यामुळं आमच्याकडे म्हणजे मिस्टरांची इच्छा नव्हती जागा घ्यायची, कारण पैसे नव्हते तेव्हा. बरोबर आणि बरोबर मी फोर्स केला होता जागा घ्यायची. हा मिस्टरांनी 2 दिवसापूर्वी त्यांचे पैसे द्यायचे म्हणून हा म्हटले नको, आता माझी चैन आणि अंगठी गहाण टाकतो आणि त्याचे पैसे देऊन टाकू आपण. आपण हा हा शेवटी शब्द दिलाय, लग्न आहे बरोबर आपल्याला, शब्दाला मागं पुढचं जागला नाही येणार. पाहिजे अगदी बरोबर तर ताई स्वामींची कृपा अशी, माझ्या बाबांची कृपा अशी ना, जी हा माणसं कधी 1 रुपया देणार नाहीत ना, हा उसने हा ते हा स्वतःहून 4-4, 5-5 लाख रुपये आम्हाला देतात आणि म्हणतात जून जुलै मध्ये दे, जेव्हा लागन मग तेव्हा दे आम्हाला, हे तर तुला राहू देत. असेच स्वतःहून असेच देतात की ते. व्याजाने व्याजाने की असेच व्याजाने नाही ताई, उसने, हात उसने. बाई हे तर हात महाच उसने. आश्चर्य आहे एकदम महाआश्चर्य आहे ताई मला बापरे आता कळतंय की तेव्हा मला बाबांनी सांगितलं होतं तुला मागं पाहायची गरज नाही लागणार. मी बाबांना म्हटलं आई होतं, बाबा ही जागा गं. मला घ्यायची आहे. आणि बघा ना पैसे नसताना म्हणजे माझ्या मिस्टरांनी अगदी मला एवढं म्हटले, तुझ्या बाबाला घेऊन देऊ आपण जागा. पण मी बघा म्हटलं नाही, ती जागा मला घ्यायची, आपल्याला घ्यायची. आणि मी कधीच फोर्स करणारी नाही ताई. आता अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आहे. आता मला कळतंय की बाबांनी मला तेव्हा सांगितलं होतं, जर 12-13 ला बघा तुला मागं फिरायची वेळ नाही येणार. तसंच झालं होतंय बघा आता कळतंय की किती मला खरंच मागं सुंदर फिरायची वेळ नाही आली. आज माझ्यावर वेळ होती तर कुणी मला बघा पैसे ना देतंय. बघा हे आजच्या हे युगात अशक्य आहे ना गोष्ट आहे. अशक्य आहे खरंय खरंय ताई कारण ताई काय सोमवारी सुंदर आहे मिस्टरांनी गं. हा मला काही पैसे द्यायचेत ना, तर तुमची चैन आणि गोल्ड तुम्ही टाका बँकमध्ये, पैसे येतील आपण देऊन टाकू ते. पण एका हो अशा व्यक्तीला सहज म्हटलं, अहो यांना विचारा ना फोन करून, पैसे आहेत का? हा तर ते म्हटले आहेत माझ्याकडे बँकेत शिल्लक पडलेले, घेऊन जा, जेव्हा तुम्हाला तुमची गरज जेव्हा संपेल ना तेव्हा द्या. बापरे म्हणजे कमाल असं कमाल म्हणणारी माणसं नाही आता ताई. नाहीच नाही कोणी असो म्हणजे हल्ली तसे नाहीच लोक हल्ली तसे नाहीयेत.
नाही खरंय. म्हणजे ही सगळी कृपा बाबांचीच की आपली जवळची बाबांची. माणसं टायमाला आपल्याला पैसे देतात. मी बाबांना म्हटलं होतं बाबा ह्या जागेचे पैसे बिचे तुम्ही पाहायचं, मला हा सांगायचं नाही, पण ही जागा मला भेटली पाहिजे. माझी हा खूप इच्छा आहे मला तुमच्या जवळ, जेव्हा मी म्हातारी होईन, जेव्हा माझं वयस्कर होईन ना, तेव्हा मी हा. कुठे जाणार आहे, मला तुमच्या जवळ यायचंय. नाही कारण गं. इथून इथून जेव्हा शूरला वगैरे मंदिरात जायचं तर 5-6 किलोमीटरचा प्रवास राहतो, गाडी हा चालवावी लागते. बरोबर बरोबर. आणि माझं वय झाल्यावर मी गाडी चालवणार, मग मी पायी पायी येऊ शकते ना तुमच्याकडे. अगदी म्हणून मी अगदी. म्हणून मी त्यांना किती जी जागा सुंदर आहे मागितली ना, ताई. किती म्हणजे ताई मी सुंदर. सकाळीच मिस्टरांना म्हटलं, मिस्टर जेव्हा मला म्हटले ना, अरे चैन हा वगैरे हा. टाकायची गरज नाहीये, अशाचे जून महिन्यापर्यंत आपल्याला तो हातूच ना पैसे देतोय. बापरे. मला हे तर म्हटलं मोठं आश्चर्य आहे ताई. एवढ्या नडीच्या असं टायमात होत आपल्याला नाही हो कोणी ताई. मदत कर. बरोबर. ताई खूपच सुंदर अनुभव आहे तुमचा. मी शेअर करते हा ताई. होच आहे, आणि मी फोटो पण लगेच पाठवते तुम्हाला. पाठवा लगेच पाठवा. इतका सुंदर अनुभव. हो हो ताई. खूप आवडला म्हणजे. श्री स्वामी हा समर्थ श्री ताई. स्वामी समर्थ. आणि हॅलो 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 ताई. तुमचा आवाज ब्रेक आवाज. त्या बाबांचा पण नंबर फोटो पाठवा ना. नाही आवाज आवाज रेंज. हा त्या बाबांचा पण फोटो पाठवा म्हटलं. हा तुम्हाला रेंज नाहीये बहुतेक, आवाज बर आवाज बर बर पूर्ण ब्रेक झाला. बर बर बर. चालतंय चालतंय, मी फोटो टाकते ताई लगेच.